कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। राम राम, कसं काय मंडळी? मजा येते का सगळ्यांना? एस्पेशली जे सगळ्यांचे घरचे आले तिकडे, मला त्यांच्याकडून ऐकायचंय की तुम्हाला कसं वाटलंय आज मुंबई मॅन्शन मध्ये येऊन, आमच्या घरी येऊन कसं वाटलंय? आपल्याला आता गप्पा मारायच्या आहेत एकमेकांशी। मग मी सुरू केलं, पहिले दीपक प्रणालीची जोडी होती। काकी सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला सगळ्यांना तुमचं नाव सांगा। माझं नाव बाळाबाई भीमा कोळे आहे। सगळ्यांनी नमस्कार। नमस्कार। दीपक, तुला तुझ्या आईला काही सांगायचंय? सगळ्यात पहिलं त्यांना थँक्यू म्हणतो, आणि जे मी आयुष्यात माझ्या लाईफ मध्येच कधी बघायला नव्हतं, त्या गोष्टी बघायला पण मिळाल्या मला, ते फक्त माझ्या आईमुळेच। दीपक जसं म्हणतोय की मला एक नवीन जग बघायला मिळालं, तसंच मलाही एक नवीन जग बघायला मिळालं दीपक थ्रू, की असंही लोक म्हणजे जगतायत, किंवा म्हणजे 200-300 रुपये पण खूप महत्वाची गोष्ट आहे। आणि आई, मी तुम्हाला थँक्यू बोलते की दीपक सारखा मुलगा तुम्ही या शोला पण दिला आणि मला ॲज पार्टनर दिला। मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचंय की दीपकला राग खूप आहे, आणि त्याला मी 5 आठवडे झालं ती सांगत आली आहे त्याला, पण तो काय ऐकणं झालाय। आणि प्रत्येक गोष्टीत थांब एक मिनिट, आणि प्रत्येक गोष्टीत त्याचं असं असतं की मला लय राग येतो, किंवा माझ्या डोक्यात गेला, माझी सनकली वगैरे। तू पण हितनं पुढं ते काय सांगल ते ऐकत जायचं। मी त्याच्यावर रागवतच नाही गो, माझी आई। मग ती काय खोटं बोलतेय काय? नाही रागवलं मी? रागवायचं नाही, जास्त आवाज करून बोलायचं नाही। प्रत्येक गोष्टीचं तुला राग काय येतो मी हे बोल। कमी आवाज करायचा, जर काय शांतपणानं बोलायचं। या सॉरी, माझं चुकलं। मी टास्क जिंकू मन समाधान झाले की मम्मी माझ्यासाठी काय तर बोलली। एवढं कधीच बोलत नाही, माझ्यासमोर पण बोलत नाही। दीपक, आईला कुठलं गाणं डेडिकेट करशील? थोडंसं येते मला, जास्त येते। तुला येईल तेवढं। तू कितनी बोली है, तू कितनी अच्छी है मेरी मम्मा 2 गाणी मिक्स। काकू, थँक्यू आमच्याशी आज इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल, आणि काय पडू दे मला तुमचं। सगळ्यात भारी वाटलं की मम्मी आज माझ्यावर टीव्हीवर दिसणार। मम्मी एवढी कधीच खुलली नव्हती, तेवढी आज खुलली। काकी, आता कसं वाटतंय? सिटीत गाव असते। मग कसं वाटलं अथर्वला एवढ्या दिवसांनी भेटून? जाताना भेटला नव्हता, आल्यानंतर चांगला कडकडून भेटला। तर अथर्व आणि अनुश्रीची तुम्ही भांडणं बघितली असतील टीव्हीवर? हो, बघितली। मला बघताना भीती वाटत होती अक्षरशः। तो रडलेला टास्क तर मी बघितलाच नाही। कसं अथर्व पण तापट आहे, ती पण रागीट आहे, जास्त काय होऊ नये अशी मला भीती वाटत होती। आणि मग परत जेव्हा ते एकत्र आले स्टेजवरती, तेव्हा कसं वाटलं तुम्हाला? त्यावेळी मी रडले, ते दोघं एकत्र आले त्यावेळी। आजपर्यंत तो कुणाला सॉरी बोलला नाही, तिला सॉरी बोलला तो, पण तो जेवढा म्हणजे असा कठीण आहे तेवढा मऊ सुद्धा आहे। तर मला एवढं सांगायचंय की आजपर्यंत मी त्याला भरपूर मारलं, पण मी त्या चांगल्यासाठी त्याला मारलं। मारलंच म्हणून आज इतक्या वय। जे काही त्यांनी सगळे कष्ट घेतलेत आतापर्यंत, ते सगळे आता फळाला आल्यासारखे वाटतात का काकी? हो, वाटतं। मला एवढं सांगायचंय की कुणीही भांडू नका, सगळी ही तुमची आता फॅमिलीच आहे, असं सांगायचं। ओके। अगं तुझ्याच पोरग्याला भांडणाचा लय खेळ आहे, बाकी नाही कुणाला लय। तुला पण सांगते की मग तू पण त्यातच आलास। कसं वाटलं मुंबईत येऊन? ते छान वाटलं। ते सुभाष दादांबद्दल तुम्हाला? मला अभिमान वाटतं। त्यांना काही प्रोत्साहन द्यायचंय का? आपलं भविष्याचं हे कल्याण झालं पाहिजे, आपल्या मुलीचं पण कल्याण झालं पाहिजे ना। असं भटकन तो फिरून सनी लय कंटाळा आला आम्हाला, काही घर बांधायला पाहिजे। कोण नाही ना आला तुम्हाला तर नाही घेणार घरात। ते ऐकून माझ्या अंगामध्ये पावर आली, मला त्यांनी एक सपोर्ट दिल्यासारखं झालं, एक एनर्जी, कारण की मी पुढे अजून चांगलं हिमतीन लढलो पाहिजे। आता तुमच्या बायकोबद्दल सांगा मला एकाच शब्दात। आई नव्हतं लय चिडकी, म्हणजे चिडकी म्हणजे काय झालं का नाही,
लगेच रुसून बसणार, फुगून बसणार. आणि तो पार्टनर झाले तेव्हा कसं वाटलं? छान वाटलं. ते पटकन बोलायची त्याला सवय आहे, पण आता कसं काय पटवून घेतो का नाही हे मला टेन्शन होतं. पण आहेत, पण सांभाळून घेतात, चांगलं छान शिकवतात ज्योती मॅडम. तुम्ही सांगा तुमचे काय कंप्लेंट आहेत एकमेकांबद्दल ते सांगा आईंना. छान खेळतोय, एकदम पुकी आहे आमचा पैलवान. असं काय रागीट वगैरे नाहीये, एकदम बोलून गार करत नाही, डोळ्यानं गार. इशारे. ऋषिकेश, तुला आज आईला काही सांगायचं असेल तर काय सांगशील? नाही, आज पत्र मी तुला लय ताप दिलाय. काय मोडून आलोय कुठं, त्यासाठी मला पहिला माफ कर. ते काय शेवटी योगायोग असते. ते किती जरी ताप झाला तर मुलग्याला कुठली आई असं की म्हणत नाही की ताप झालाय. आम्हाला त्याचं काही वाटत नाही. तो काय वाईट वाटून घेऊ नको. अर्जुनसाठी एक शब्द. चांगला आहे बा. चांगला आहे, ओके. अजून काय? मोर जावा बा त्यानं, त्याच्या पायावर उभं राहावा. बरोबर. आणि तो करणार आहेस ना तू हे इकडे आई म्हणते तसं? विचार करून येले मी त्यांच्यासाठी करायला. म्हणजे आता त्याने जन्म दिला नसता तर मी एवढी मोठी दुनिया पाहिलीच नसती. इथपर्यंत बी आलो नसतो मी. आता काढतो एवढे दिवस कसे तरी त्यांच्यासाठी. छान बोललास अर्जुन. पप्पांना क्लोज आहेस का तू? माझा स्वभाव एकच आहे. पप्पा माझे किंग आहेत. किंग मेकरने एका वाघाला जन्म दिलाय. ते इथं आल्यावरती कळालं की मी इथपर्यंत किंग आल्यात वाघाला भेटायला. काका, तुम्हाला काही शेवटचा संदेश द्यायचा आहे त्यांना? मी पहिलेच सांगितलं ना, एखाद्या माणसावर विश्वास ठेवू, एखाद्या सापावर विश्वास ठेवू. विजय, पप्पांना काय सांगशील? विश्वास ठेवत राहा. काय करतोय बघा नुसतं. चालते. मला सांगा, ह्या जोडीबद्दल तुम्हाला काही रुसवा फुगवा आहे? दोघी मस्त क्यूट आहेत आणि छान आहेत आणि त्यांनी असंच खेळत राहावा. तुम्ही दोघंही गाणं गाता ना? हा मग. आम्ही गोंधळी गोंधळी अरे आंब्याचे गोंधळी आमचा घालावा गोंधळ. काय करून दाखवशील क्रिश आई समोर? तू ते विकलवतच ते करून दाखवशील का तुझं फेमस? किती पे फिरवा हा फूल खूप स्ट्रॉंग आहे. हा मोडत नाही. तर तुम्ही हा फूल घेऊ शकता का? आई घेणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.